चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव आरोग्य विभागाच्या वतीने मुलींसाठी HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली। या मोहिमेचा उद्देश मुलींमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवून देणे हा आहे। आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। या HPV लसीकरणाचे लाभार्थी अर्पिता कोठोळे, भाविका राऊत, यहावी बुरड या विद्यार्थिनी ठरल्या। विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना लसीकरणाचा डोस देण्यात आला। या मोहिमेअंतर्गत शाळेत 32 किलो वजनाच्या विद्यार्थिनींना दुपारी 12:50 दरम्यान लस देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली व आवश्यक ती वैद्यकीय काळजी घेऊन HPV लसीचा डोस देण्यात आला। या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आविष्कार साबळे, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी श्री कोटीराम खैरनार, आरोग्य सहाय्यक भालेकर सर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अमोल राजभोज, औषध निर्माण अधिकारी श्री कपिल जाधव, आरोग्य सहाय्यक श्री प्रतीक अनासे, आरोग्य सेवक श्री कृष्णा आहेर, आरोग्य सेवक श्रीमती नंदा पवार, आरोग्य सहायिका श्रीमती अर्चना कापसे, OPD ANM श्रीमती यास्मिन सय्यद, OPD ANM, राजरत्न निर्भवणे DEU व सर्व आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले। विद्यार्थिनींना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले, तसेच पालकांनाही याबाबत जागरूक करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव। नमस्कार सगळ्यांना। आज प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर भैरव येथे HPV वॅक्सिनेशन प्रोग्रामची आम्ही इनॉग्रेशन केलेलं आहे। हे जे वॅक्सिन आहे हे आपण 14 ते 15 वयोगटातील मुलींना दिलेलं आहे। हे एकदम सेफ वॅक्सिन आहे आणि याने भविष्यात जे गर्भाशय व गर्भाशयाचं तोंड याचे जे कॅन्सर होतात त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हे वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू केलेली आहे। माननीय केंद्र सरकार असू, महाराष्ट्र शासन असू यांच्याकडून हा कार्यक्रम राबवला जातो आहे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, सिव्हिल व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये। तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सेफ वॅक्सिन आहे। गार्डासिल नावाचं वॅक्सिन आहे। याच्याने आपल्याकडे 3 भाविका, अर्पिता व यवी म्हणून यात पहिल्या 3 लाभार्थी आपल्या PHCच्या त्यांचं वॅक्सिनेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे व त्यांना काही त्रास झालेला नाही। तर मी सामान्य जनता व इतर ह्या कॅटेगरीतल्या मुलींना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी हे वॅक्सिन घ्यावं। हे सेफ आहे, याच्याने काही त्रास होत नाही व भविष्यात आपल्याला सर्वायकल कॅन्सरसारख्या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वॅक्सिन काम करतं। धन्यवाद।